नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नीती अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर. आणि जो टॉपिक तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ज्यावर प्रश्न येतात असा टॉपिक आज आपण घेऊन आलो आहे. जसं थंबनेलमध्ये तुम्हाला दिसत असेल, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. आता एक लक्षात घ्यायचं, सर्वात पहिला मुद्दा हा आहे, मुलांमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन असतं, प्रादेशिक विभाग, प्रशासकीय विभाग, ठीक आहे, आणि त्यानंतर प्राकृतिक विभाग. तर प्राकृतिक विभाग म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवायचं, प्रकृती म्हणजे निसर्ग, भूगोल, आणि त्याद्वारे जे विभाग होतं, विभागणी होते, त्याला प्राकृतिक विभाग म्हणतात. आणि या प्राकृतिक विभागालाच आपण भौगोलिक विभाग असं म्हणतो. भौगोलिक विभाग. आणि यालाच इंग्लिशमध्ये फिजिकल डिव्हिजन असं आपण म्हणतोय. फिजिकल डिव्हिजन. ओके, चला. मग आता एक लक्षात घ्यायचं, महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फिजिकल डिव्हिजन बघितले, मी तुम्हाला आधी इंडियामध्ये जे फिजिकल डिव्हिजन आहे त्याबद्दल एकदा प्रकाश टाकतोय, बघा व्यवस्थित. इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की एकूणात 5 प्राकृतिक विभाग आहेत किंवा 5 भौगोलिक विभाग आहेत. कोणकोणते 5 बघा. सर्वात प्रथम जे आहे ते आहेत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्याला तुम्ही हिमालयीन पर्वत रांगा असं म्हणता. ठीक आहे, ह्या झाल्या हिमालयाच्या 3 पर्वत रांगा. ग्रेटर हिमालया, लेसर हिमालया म्हणजेच मध्य हिमालया, आणि एक ती म्हणजे शिवालिक्स. सो अशा प्रकारे हा झाला पहिला प्राकृतिक विभाग, ज्याला म्हणतात उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. हा झाला पहिला प्राकृतिक विभाग. मग मुद्दा हा उद्भवतो की सर पर्वत म्हणजे काय? तर लक्षात घ्यायचं, पर्वत अशा स्थलाकृतीला म्हणतात की ज्याचा माथा जो असतो, हे बघा, माथा हा कसा असतो, टोकदार असतो, आणि त्याचे उतार जे असतात दोन्ही, हे उतार कसे असतात, तीव्र. कळालं? जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. सो बघा, पर्वत म्हणजे अशी स्थलाकृती की ज्याचा माथा जो असतो, म्हणजे हे टोक जे आहे, हे तुम्हाला काय दिसतं, असं धारदार दिसतंय, आणि उतार जो आहे हा तीव्र आहे. ठीक आहे. आता हे जे आपण पीडीएफ लिहितोय ना, हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिली असेल मी. आणि मोस्टली याची उंची जी आहे, स्टेट बोर्ड नुसार 600 मीटर पेक्षा अधिक, आणि बऱ्याच साऱ्या रेफरन्स बुक मध्ये 1000 मीटर पेक्षा अधिक अशी उंची सांगितली जाते. त्यानंतर दुसरा जो प्रशासकीय विभाग आहे, म्हणजे सॉरी भौगोलिक विभाग आहे, त्याला आपण बघूया. तो म्हणजे ज्याला म्हणतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. गंगा, सिंधू, त्यानंतर ब्रह्मपुत्रा या नद्यांमुळे जो विभाग निर्माण झाला आहे, याला काय म्हणतात, याला म्हणतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. म्हणून दुसरा विभाग आहे नंबर 2, त्याला आपण काय म्हणू, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो विभाग आहे, जो भारतातील सर्वात आणि अति प्राचीन भाग म्हणून मानला जातोय, त्या विभागाचं नाव आहे, ज्याला म्हणतात पठारी प्रदेश. याला म्हणतात पठारी प्रदेश. हा इथे मेघालय पर्यंत आहे, ज्याला शिलाँगचं पठार म्हणतात. म्हणून हा तिसरा जो भाग आहे, याला आपण काय म्हणतोय, पठारी प्रदेश. हा पठारी प्रदेश 2 ठिकाणी आहे, उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार. म्हणून तिसरा भाग ज्याला आपण म्हणतोय काय, पठारी प्रदेश. तर एक लक्षात ठेवायचं, जसं आपण पर्वत बघितलंय, तसं मैदान म्हणजे काय असते समजून घेऊ. मैदान म्हणजे अशी स्थलाकृती जी काय असते, सपाट असते, म्हणजे जी मोस्टली सपाट असते, त्याला मैदानी प्रदेश असं म्हणतात. आणि मैदानी प्रदेशामध्ये सुपीकता खूप जास्त आहे, त्यामुळे लोकसंख्येची घनता तुम्हाला जास्त दिसते. ठीक आहे. त्यानंतर पठार म्हणजे काय असतं, पठार म्हणजे अशी स्थलाकृती की ज्याचा माथा जो आहे हा सपाट असतो, मैदानाप्रमाणे माथा सपाट असतो, फक्त फरक एवढाच, या पठाराचे उतार जे असतात ना, हे तीव्र असतात, म्हणजे दोन्ही साईडने त्याला ढलान असते. सो हा झाला काय, भाग. त्यानंतर पुढे बघूया, पुढचा जो विभाग आहे, ठीक आहे, पुढचा विभाग तो म्हणजे किनारी प्रदेश. आणि हा जो आहे, म्हणजे इथे पश्चिम घाट आणि समुद्राच्या दरम्यान अरबी समुद्र, इथे पूर्व घाट आणि अरबी समुद्राच्या दरम्यान जो भाग आहे, ज्याला आपण काय म्हणतो, किनारी प्रदेश. आता किनारी प्रदेश काय हे स्वतंत्र सांगायची गरज नाही, आणि प्रत्येक किनाऱ्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं दिलेले आहेत, जसं की काठियावाड किनारा,
ज्याला आपण म्हणतो गुजरातमध्ये, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्याला कोकण किनारपट्टी म्हणतात. कारवार किंवा कन्नड किनारा हा जो आहे हा म्हटला जातोय कर्नाटकमध्ये, मलबार केरलामध्ये, कोरोमंडलम ज्याला म्हणतोय तो तमिळनाडूमध्ये, नदन सर्कल्स किंवा उत्तरी सरकार असं आंध्र प्रदेशमध्ये, उत्कल किनारपट्टी ही ओडिशामध्ये, अशा प्रकारे म्हटलं जात आहे. आणि एक जी स्थलाकृती आहे, पाचवा प्राकृतिक विभाग, तो म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतोय भारतीय बेट. पण पाचवा प्राकृतिक विभाग जो आहे भारतीय बेट. भारतीय बेट दोन आहेत. एक आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये, अंदमान निकोबार, आणि त्यानंतर इथे आहे ते म्हणजे लक्षद्वीप. सो अशा प्रकारे भारताचे तुम्हाला 5 फिजिकल डिव्हिजन. बेट काय असतं? बेट म्हणजे ज्याच्या चारही बाजूला जलराशी असते. चारही बाजूला जर जलराशी असेल आणि इथं असा उंचवट्याचा भाग असेल तर याला बेट असं म्हणतात. कळालंय? सो ही झाले काय भारतातील 5 फिजिकल डिव्हिजन. कळालंय? जसं हे भारतात 5 आहेत त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात बघूया. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि बर्ड आय व्ह्यूने बघितलंय तर तुम्हाला असं दिसेल, महाराष्ट्राच्या पश्चिमेला एक सागर आहे ज्याला तुम्ही अरेबियन सी म्हणता. ठीक आहे. त्या अरेबियन सी पासून जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला असा जो उंचवट्याचा भाग दिसतोय हा कोकण दिसतोय, त्यानंतर सह्याद्री आणि पठार असे 3 भाग आहेत. कोणकोणते? चला बोला. महाराष्ट्राचे 3 काय आहेत प्राकृतिक विभाग आहे. नंबर 1, ठीक आहे, याला म्हणतात कोकण. आणि कोकण हा काय आहे? किनारा आहे, म्हणून याला कोकणचा किनारी प्रदेश. समजलंय का? हा झाला पहिला प्राकृतिक किंवा पहिला भौगोलिक विभाग. दुसरा जो आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, याची व्याख्या कशी केली जाईल? याची व्याख्या या प्रकारे केली जाईल की ज्याचा माथा टोकदार असतो, उतार तीव्र असतात, असा जो दुसरा विभाग आहे, ज्या विभागाला आपण काय म्हणतोय, यालाच भारतामध्ये पश्चिम घाट म्हणतात, महाराष्ट्रामध्ये याला सह्याद्री म्हणतात. ठीक आहे. सह्याद्रीची स्थानिक ओळख आपल्याकडे घाटमाथा म्हणून आहे, घाटमाथा. त्यानंतर याला सह्यम पर्वत असं म्हटलं जातंय, सह्यम पर्वत, किंवा याला सह्यांचल असं म्हणतात. असे विविध नावानं हे याला ओळखलं जात आहे. आणि हा काय आहे? हा आहे दुसरा भाग ज्याला म्हणतात पर्वतीय प्रदेश. ठीक आहे. आणि तिसरा जो भाग आहे, हे व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करायचा आहे. आणि तिसरा जो भाग आहे ज्याला म्हणतात पठार, काय म्हणतात? पठारी प्रदेश. आता एक लक्षात ठेवायचं, हा पठार कोणत्या प्रकारचा आहे? तर याला ना आपल्याकडे दख्खनचं पठार म्हणतात, दख्खनचे पठार, किंवा याला डेक्कन असा शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये. आणि याला डेक्कन ट्रॅप म्हणतात. स्वीडिश ट्रिप या शब्दावरून तो जो आहे ट्रॅप शब्द आला आहे. सो यालाच आपण डेक्कन ट्रॅप असं म्हणतात. कळालंय? म्हणून लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचे, व्यवस्थित लक्ष द्या, जर तुम्हाला भूगोलाच्या संदर्भात, ठीक आहे, डिटेलमध्ये आणि बेसिक्स असा अभ्यास करायचा असेल तर काय करायचं आहे? सिम्पली पवन सर्स नीती अकॅडमी, नीती अकॅडमी नावाचं ॲप आहे प्ले स्टोरला, ते काय करायचं आहे? डाउनलोड करायचं, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामध्ये संपूर्ण भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल असा एक माझा कोर्स आहे, त्याला तुम्ही एनरोल करू शकता, ज्यामध्ये संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र प्री कम मेन्स म्हणजे दोन्हीच्या दृष्टीने तो काय केला आपण रेकॉर्ड केला आहे. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, याचा अर्थ असा आहे, महाराष्ट्रामध्ये 3 भौगोलिक किंवा प्राकृतिक विभाग आहे. भौगोलिक किंवा प्राकृतिक विभाग. चला बोला, कोणकोणते आहेत? कोणते सांगायचे? नंबर 1, कोकणचा किनारी प्रदेश. नंबर 2, पश्चिम घाट, सह्याद्री, घाटमाता, सह्यम, सह्यांचल पर्वतीय प्रदेश. आणि 3 नंबर तो म्हणजे पठारी प्रदेश. पठार का म्हटलं हे सांगितलंय. आता एक लक्षात ठेवायचं, या सह्याद्रीचं वैशिष्ट्य म्हणजे असं की सह्याद्रीला जर तुम्ही कोकण मधून बघितलंय, ठीक आहे, मी दुसऱ्या ठिकाणी ड्रॉ करतोय, इथे ड्रॉ करत नाही. बघा, सगळ्या गोष्टी ज्या शिकतोय ना आपण त्या व्यवस्थित समजून घ्या, कारण की पुढच्या जे लेक्चर्स येतील त्याचा बेस हा आहे. याला स्क्रीनशॉट करून घ्या. बघा, आता सर्वात पहिले आपण बोलूया तो म्हणजे सह्याद्री बद्दल. ठीक आहे.
समजा हा पठार आहे, त्यानंतर ही काय आहे, कोकण आहे. लक्षात घ्या, इथे जर तुम्ही कोकण मधून जर सह्याद्रीला बघत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला असं दिसेल, कोकण मधून सह्याद्री हा भिंतीसारखा उभा दिसतो. कसं दिसतोय? भिंतीसारखा उभा. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पूर्व विदर्भातून बघितला सह्याद्री, तर पूर्व विदर्भातून सह्याद्री तुम्हाला अशी पायऱ्यांची रचना दिसेल. कशी रचना दिसेल? अशी पायऱ्यांची रचना दिसते. म्हणून असं म्हणतात, पठार हा कसा आहे, पायऱ्याकृती आहे. पठाराचा आकार हा कसा आहे, पायऱ्यांप्रमाणे आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, पठाराची जी उंची आहे, ठीक आहे, पठाराची उंची ही काय होते, ही पश्चिमेकडून, ही कोणती दिशा आहे, चला बघा, ही दिशा कोणती आहे, ही दिशा आहे पश्चिम. बरोबर ना? नकाशात जी असते ना, जेव्हा उत्तरेकडे तुम्ही बघत असता, म्हणजे मुख असेल, तर तुमच्या डाव्या हाताला पश्चिम असतं, उजव्या हाताला काय असतं, पूर्व. पश्चिमेकडून जेव्हा तुम्ही पूर्व विदर्भाकडे जाता, तेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची काय होत जाते, पश्चिमेकडे पूर्वेकडे जाताना पठाराची उंची ही काय होत जाते, बोला, काय होते, उंची कमी होत जाते. सर्व या गोष्टीवरच तुमचे पीवायक्यू आहेत. ठीक आहे. आणि किती कमी होत जाते तर लक्षात ठेवायचं, दर 1000 मीटरला, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरला 1 मीटरने कमी होते. आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर समजा इथं 1000 मीटर असेल, 1 किलोमीटर गेले की तो 999 होईल, 1 किलोमीटर गेलं की 998 होईल. म्हणून 1000 मीटरला ती उंची कमी कमी होत जाते. समजलं का? म्हणून पठार हा पायऱ्याकृती आहे. आणि लक्षात ठेवायचं, सह्याद्री हा पठाराचाच भाग आहे. आणि दुसरं म्हणजे, कारण की बरेच सारे लोक जे आहेत, ठीक आहे, भूगोलाचा अभ्यास करणारे जे तज्ज्ञ आहेत, ते असं म्हणतात की हा सह्याद्री हा पर्वत नाहीये, हा जो आहे पठाराचाच उंचवटा आहे असं म्हणतात. मग बऱ्याच साऱ्या लोकांच्या लॉजिक्स मध्ये तो येत नाही. कळालंय? सो उतार वगैरे ह्या काय कन्सेप्ट आहे ह्या व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितल्या. म्हणून बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय दिसतं, 3 भौगोलिक विभाग दिसतात. ते म्हणजे कोकणचा किनारी प्रदेश, पश्चिम घाट, ठीक आहे, ज्याला सह्याद्री पर्वतीय प्रदेश, आणि तिसरा म्हणजे दख्खनचा पठारी प्रदेश, डेक्कन ट्रॅप असं म्हणतोय. त्यानंतर आपण काय बघितलंय की याची उंची कशी आहे, भिंतीसारखा उभा आहे कोणत्या साईडला हे बघितलंय. त्याच्यानंतर जर पठारावर काय कन्सेप्ट आहे हे बघितलं. आता एका कन्सेप्ट कडे आपण जाऊया, व्यवस्थित लक्ष द्या. हे कसं काय निर्माण झालं, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला उत्तर मिळायला सुरुवात होते. ठीक आहे. एक लक्ष द्या, जर मी महाराष्ट्राला ड्रॉ केलं, ठीक आहे, आता महाराष्ट्र ऍक्च्युअल मध्ये पठारी प्रदेश आहे कुठे कुठे हे तुम्हाला आधी सांगतोय. हे बघा, हा अरबी समुद्र, त्यानंतर हा सह्याद्री, आणि हा जो आहे हा झाला काय तुमचा पठारी प्रदेश. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि सर्व भूगोल जो आहे आपण जो शिकतो ना, तो फक्त हा एकाच जे आहे या प्लॉटिंग वर शिकतोय. एकाच प्लॉटिंग वर सर्व भूगोल तुमचा कव्हर अप होईल. फक्त ना ह्या सेन्स व्यवस्थित कळाले पाहिजे. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा हा आहे की हा जो कोकण आहे, या कोकणचे 2 डिव्हिजन होतात. ठीक आहे, हा घाटमाथा आहे, आणि इथून हा जो आहे हा सर्व पठार आहे. कोकणचे 2 विभाग कोणकोणते हे व्यवस्थित लक्षात घ्या. कोकणचे 2 विभाग आहे, जो समुद्राजवळचा खालचा भाग आहे याला खलाटी म्हणतात. काय म्हणतात? खलाटी. आणि वरचा जो भाग आहे याला काय म्हणतात? वलाटी. कळलं? बघा, कोकणचा जो सह्याद्रीचा पश्चिम उतार आहे या भागाला वलाटी, आणि जो सपाट भाग आहे याला खलाटी. म्हणून सखल जो भाग आहे, प्लेन, याला खलाटी, आणि उंच भागाला वलाटी असं म्हणतात. याला महाराष्ट्रात घाटमाथा म्हणतात. घाटमाथा का म्हणतात याचं कारण समजून घ्या. घाटमाथा म्हणण्याचं कारण हे आहे की या घाटाचा माथा तुम्हाला दिसतोय, उंचवटा त्याला. त्यानंतर हा जो पठारी प्रदेश आहे, या पठारावर कोणकोणते विभाग येतात व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, पठारावर हा जो पहिला विभाग आहे याला म्हणतात अवर्षणग्रस्त प्रदेश. आता अवर्षणग्रस्त प्रदेश का निर्माण झाला याचीही रिझन आपण बघू. त्यानंतर
दुसरा जो विभाग आहे याला म्हणतात मध्य महाराष्ट्र. याला काय म्हणतात? मध्य महाराष्ट्र. ऑबियस या मध्य महाराष्ट्रामध्ये कोण कोण येत असेल? या मध्य महाराष्ट्रामध्ये येतं संपूर्ण मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, आणि दुसरा म्हणजे अमरावती विभाग ज्याला तुम्ही वऱ्हाड म्हणून ओळखता. अमरावती विभाग 5 जिल्हे अमरावतीमधले नाही ते 5, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि त्यानंतर अकोला. आणि हा जो आहे याला म्हणतात पूर्व विदर्भ. याला पूर्व विदर्भ म्हणा नाही तर पूर्व महाराष्ट्र म्हणा, सेम आहे. आणि पूर्व विदर्भामध्ये कोणता विभाग येतो? नागपूर विभाग. नागपूर विभाग. कळालंय का? सो असं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, खान्देश जो आहे ना तो उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो. म्हणून ना जळगावच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय होतं? ते होतं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. कळालं का? बघा, कोकण म्हणजे मुंबई विभाग चे खलाटी आणि वलाटी 2 भाग, घाटमाता, अवर्षणग्रस्त प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ. सो अशा प्रकारे या भौगोलिक विभागांचं आपण प्रादेशिक विभाजन करू शकतो. म्हणजे प्रदेशनिष्ठ जर विभाजन करतो म्हटलं तर तुम्हाला हे प्रदेशनिष्ठ विभाजन अशा प्रकारे आढळून येतं. क्लिअर? आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया व्यवस्थित. बघा, लक्ष द्या. पुढचा मुद्दा हा आहे की सर हे विभाग बनले कसे? याचं कारण आम्हाला सांगा. तर बघा, सर्वात पहिले आपण बघूया की कोकण कसा बनलाय. कोकण हा जो किनारी प्रदेश आहे, हा किनारी प्रदेश कशा प्रकारे बनला या गोष्टीवर आपण काय करणार आहे? प्रकाश टाकणार आहे. क्लिअर? पहिला तर बघा, तुम्हाला असं जाणवतंय की एक क्रिया असते ज्याला तुम्ही फॉल्ट किंवा प्रस्तरभंग म्हणता. प्रस्तरभंग म्हणजे काय? की असा एक कठीण खडक आहे, दुसरा एक कठीण खडक आहे, हे खडक जेव्हा असे एकमेकापासून दूर जातात तेव्हा मधातला भाग खचतो. बघा, लक्ष द्या. या क्रियेला काय म्हणतात? जेव्हा 2 खडक, आणि हे कोणते खडक असतात? कठीण खडक. 2 प्रकारचे खडक असतात, मृदू आणि कठीण. सो हा कोणता आहे? हा कठीण नाव आहे, कठीण खडक आहे. मग लक्षात ठेवायचं, कठीण खडक आहे आणि हा कठीण खडक जर खचत असेल, खचल्यामुळे एक तर 2 गोष्टी होऊ शकतात. ही ऍक्टिव्हिटी एकमेकांपासून दूर जाऊ शकते. जर दूर जाणारी ऍक्टिव्हिटी असेल तर मधात ना दरी तयार होते, व्हॅली ज्याला म्हणतात. आणि हे जर एकमेकाच्या समांतर दिशेने येत असेल अशी, तर इथं एक तर ठोकळा पर्वत निर्माण होऊ शकतो की जोसा आपला काय आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आपला सह्याद्री. सह्याद्री अशाच प्रकारचा आहे बरं. ठीक. मग सर हे कोणते 2 खडक आहेत जे एकमेकापासून दूर गेले? तर लक्षात ठेवायचं, एक कालखंड होता ज्याला म्हणतात क्रिटॅशियस कालखंड. क्रिटेशियस कालखंड. अल्फ्रेड वेगनरची जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी आहे त्यामध्ये अल्फ्रेड वेगनर असं म्हणतोय की क्रिटॅशियस कालखंडात काय होतं? व्यवस्थित लक्ष द्या. क्रिटॅशियस कालखंडामध्ये इथे असा हा आफ्रिका खंड, त्याच्यानंतर हा मादागास्कर, हा भारत तत्कालीन, ठीक आहे, हा अंटार्क्टिक आणि हा ऑस्ट्रेलिया. बघा, लक्ष द्या. क्रिटॅशियस कालखंडामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी झाल्या? बघा, भूगोल काय असतो? भूगोल ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे भूगोलाच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर तुम्हाला इतर गोष्टीचा कोणताही प्रॉब्लेम होत नाही. फक्त तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे. मी काय सांगितलंय, हा जो आहे हा आफ्रिका आहे, हा जो रेंज ही जी आहे हे मादागास्कर, हा जो आहे हा इंडिया, त्यानंतर हे जे आहे ऑस्ट्रेलिया, ओके, आणि हे जे आहे याला म्हणतात अंटार्क्टिका. ठीक आहे. काय झालं? क्रिटॅशियस कालखंडामध्ये हे एकमेकापासून दूर सरकायला सुरुवात झाली. ठीक आहे. म्हणजे हे असेच काय झालं, हा असा असेल, ठीक आहे, असं. हे एक्झॅक्टली असं नाही, पण मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजावी म्हणून. भारत उत्तरेकडे जातोय, ठीक आहे, असं. सो हे जेव्हा एकमेकापासून दूर जायला सुरुवात झाली तेव्हा इथं फॉल्ट तयार झाला. आणि हा फॉल्ट म्हणजेच काय आहे? या फॉल्टच्या क्रियेला आपण काय म्हणतो बाळांनो? या फॉल्टच्या क्रियेला आपण म्हणतोय प्रस्तरभंग. आणि या प्रस्तरभंगामुळे या दोघांच्या मधात गॅप निर्माण झाली. म्हणजे हा जो सह्याद्री आहे, हा या सह्याद्री असा ही भारताची प्लेट अशी जाते,
असं आपण अज्युम करू. ठीक आहे. आणि ही जी प्लेट आहे, ही प्लेट या साईडनं अशी जाते. ऑब्वियस आहे. ही प्लेट आणि ही प्लेट जर एकमेकापासून दूर जात असेल तर या ठिकाणी काय होईल, मधात समुद्र निर्माण होईल. आणि यामुळे काय होत असतो, यामुळे भूभाग हा खचतो. काय होतो, भूभाग खचतो. आणि हा जो खचलेला भूभाग आहे, म्हणजे हा सह्याद्री खचत असेल ना, आणि हा खचलेला जो भूभाग आहे, या भूभागालाच आपण कोकणची किनारपट्टी म्हणतो. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला की कोकणची किनारपट्टी कशी तयार झाली, चला बोला कशी तयार झाली. लक्षात ठेवायचं, क्रिटॅशियस कालखंडामध्ये जी प्रस्तरभंगाची क्रिया झाली, या प्रस्तरभंगाच्या क्रियेमुळे काय झालं, एक क्रिया झाली, ज्या क्रियेला प्रस्तरभंगाच्या क्रियेमध्ये खचणे म्हणतात. काय म्हणतात, खचणे. आणि या खचण्याच्याच क्रियेला आपल्या भूगोलाच्या भाषेत निमज्जन म्हणतात. काय म्हणतात, निमज्जन. ठीक आहे. आता मी कन्सेप्टवर येतोय. क्रिटॅशियस कालखंडात जे काय झालंय, प्रस्तरभंगाची क्रिया झाली. या प्रस्तरभंगाच्या क्रियेमुळे जो खचणे किंवा निमज्जनकारी प्रक्रिया झाली, यामुळे कोकणची किनारपट्टी निर्माण झाली. कळालं, हा झाली काय, कोकणची किनारपट्टी. गेटिंग माय पॉइंट, कळतंय का व्यवस्थित, सर्वांना सर्व मुद्दे कळायला हवे. बघा, ही जी पीडीएफ आहे ही मी माझ्या टेलिग्राम चॅनलला, नीती अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं अपलोड केली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर कोर्स जॉईन करायचा असेल तर नीती अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला भूगोलाचा कोर्स दिसतोय. जर आणखी काही प्रश्न असतील तर खाली जे नंबर दिले आहेत अकॅडमीचे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, झालंय, हे झाली कोकणची किनारपट्टी कशी निर्माण झाली. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जातोय, तो म्हणजे की मग सर सह्याद्री कसा निर्माण झाला. तर सह्याद्री ऍक्च्युअल मध्ये ना, सह्याद्री निर्माण झालाय हा प्रस्तरभंगाच्या क्रियेमुळे. आता प्रस्तरभंग काय, परत वेगळी सांगायची गरज नाही. मी तुम्हाला सांगितलंय, प्रस्तरभंगाच्या क्रियेमध्ये एक तर एकमेकापासून दूर जाणाऱ्या किंवा समांतर येणाऱ्या अशा दोन ऍक्टिव्हिटी होतात. ठीक आहे. जर यापैकी कोणती एक क्रिया झाली असेल तर इथं काय होतं, एक भूभाग हा उंचावतो. कठीण खडक जर असेल तर कठीण खडकाचा भूभाग हा उंचावतो. आणि हा उंचावलेला भूभाग म्हणजे काय आहे, आपला सह्याद्री आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपला सह्य पर्वत, ठीक आहे, आपला जो सह्याद्री आहे हा सह्याद्री कशामुळे निर्माण झाला, प्रस्तरभंगामुळे. आणि असं आहे का एकाच दिवशी प्रस्तरभंग झाला असेल, सकाळी प्रस्तरभंग चालू झाला संध्याकाळी खतम झाला, असं नाही. प्रस्तरभंगामुळे निर्माण झाला. आणि प्रस्तरभंगामुळे जो पर्वत तयार होत असतो त्याला आपण ब्लॉक माउंटेन म्हणतो. कोणता म्हणतात, ब्लॉक माउंटेन. आणि एक लक्षात ठेवायचं, ब्लॉक माउंटेनला मराठीमध्ये ठोकळा पर्वत म्हणतात. कोणता पर्वत, ठोकळा पर्वत. कळालंय. पण एक लक्षात ठेवायचं, ही जी क्रिया झाली ही फार प्राचीन काळी झाली, म्हणजे क्रिटॅशियस कालखंडाची पूर्वी म्हणू शकतो आपण. फार प्राचीन काळी झाली म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी झाली. याचा अर्थ आपला जो सह्याद्री पर्वत आहे हा काय असेल, अतिशय प्राचीन आहे. अतिशय नाही म्हटलं तरी हिमालयापेक्षा प्राचीनच आहे. सो अतिशय प्राचीन आहे. मग प्राचीन असल्यामुळे याची काय झाली, मोठ्या प्रमाणात झीज झाली. याची काय झाली, मोठ्या प्रमाणात झीज झाली. आणि ही जर झीज आहे, या झीजमुळे आज त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. म्हणून आज जर तुम्ही बघितलं तर आपला पर्वत हा फक्त कोणता पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत. म्हणून जर तुम्हाला विचारलं सह्याद्री पर्वत हा सध्या कोणता पर्वत आहे तर काय सांगाल, अवशिष्ट पर्वत. आणि जर तुम्हाला विचारलं की निर्मितीनुसार कोणता आहे, काय म्हणतोय मी, निर्मितीनुसार कोणता पर्वत आहे तर काय सांगाल बाळांनो, ठोकळा पर्वत. कोणत्या काळात कोणती क्रिया झाली यावर आपण व्यवस्थित बोललो आहे. समजलंय. पण एक लक्षात घ्यायचं, हा जो आहे ना हा टप्प्याटप्प्याने निर्माण झाला. कसा कसा तुम्हाला समजून सांगतोय. बघा काय झालंय, प्रस्तरभंगाच्या क्रियेचा जो पहिला भाग झाला त्यामुळे असा निर्माण झाला. त्यानंतर दुसरा भाग झाला, असा भाग उंचावला गेला. तिसरा भाग झाला, असा भाग उंचावला गेला, असा कार्बनिफेरस वगैरे पर्मिनियन कालखंडापासून असा तयार झाला, असा तयार झाला, असा हा तयार होत गेला स्टेप बाय स्टेप. म्हणून ना तुम्हाला या सह्याद्री दरम्यान तुम्हाला अशा अनेक साऱ्या गॅप दिसतात, आहेत ना, असे गॅप दिसतात सह्याद्रीमध्ये. या गॅपलाच तुम्ही खिंड म्हणता. खिंड
याला काय म्हणता, खिंड, किंवा यालाच तुम्ही घाट म्हणता, जसा कसारा घाट. नाही तर इथं कसे काय मला सांगा, इथे भगदाड कसे पडतील, आरपार जाणारे कसं काय पासेस तयार होतील, कसारा असेल किंवा माळशेज असेल किंवा बोरघाट असेल, जे काही असतात जे नाव, हे कसे तयार झाले, कारण की ही टप्प्याटप्प्याने निर्माण झालेली प्रक्रिया आहे. क्लिअर. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे की मग सर, हे जे आहे तिसरा भाग स्क्रीनशॉट केला का, बाजूला होते स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. तिसरा मुद्दा हा जो आहे, हा आहे तो म्हणजे काय, ठीक आहे, तो म्हणजे पठार कसं निर्माण झालं. ते एक लक्षात घ्यायचं. पृथ्वी जेव्हा तप्त वायूचा गोळा होता, तेव्हा पृथ्वीवर एकच खडक होता. कोणता, कोणता खडक असेल, आर्कियन. कारण की पृथ्वीवरचा सर्वात जुना आणि सर्वात बेस खडक आहे, त्याचं नाव आहे आर्कियन. आर्कियन हा पृथ्वीचा पायाभूत खडक आहे, जो लोह खनिजासाठी प्रसिद्ध असतो. म्हणून जर तुम्हाला विचारलं पृथ्वीचा फंडामेंटल रॉक म्हणजेच पायाभूत खडक कोणता, काय सांगायचं, ज्याचं नाव सांगायचं आर्कियन. म्हणजे जगात कोणता खडक सर्वात पहिले बनला असेल तर तो आर्कियनच बनला. ठीक आहे, हे काय आहे, आर्कियन आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, आर्कियन. ठीक आहे, हा पाया आणि हा पृथ्वीचा बेस आहे, लक्षात ठेवायचं. आता एक लक्षात ठेवायचं की इथे झालं असं आहे की हा समजा महाराष्ट्र आहे. ठीक आहे, आणि हा मी तुम्हाला सांगितलं टप्प्याटप्प्याने निर्माण झालेली स्थलाकृती, ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला म्हणतोय सह्याद्री. हा सह्याद्री आहे. कोकण किनारपट्टी तर अजून बनायची होती. आणि हा काय आहे, हा आहे सर्व पठारी प्रदेश. हा पठारी प्रदेश आहे. क्लिअर. आता एक लक्षात ठेवायचं, भारत म्हणजे जर तुम्ही एक कन्सेप्ट बघितली, कोणती कन्सेप्ट, तो म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी. तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी काय म्हणते, व्यवस्थित लक्षात घ्या. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी असं म्हणते की पृथ्वी पूर्वी एकच खंड होता, ज्याचं नाव पॅन्जिया होता. ठीक आहे, असं. हा झाला आफ्रिका. त्यानंतर इथं एक रेंज आहे, ज्याला आपण मादागास्कर म्हटलंय. इंडिया जो होता, आता इंडिया जरा वेगळ्या याने हे करतोय, ड्रॉ करतोय. इंडिया आधी असा होता, हा जो आहे ना, हा असा इंडिया होता. क्लिअर. त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर इथं तुम्हाला दिसतंय तो म्हणजे अंटार्क्टिक. ठीक आहे, आणि हा जो दिसतोय हा आहे ऑस्ट्रेलिया. कळालं, याला नेम नावं देऊन देऊ म्हणजे तुमच्या सर्व कन्सेप्ट इथे क्लिअर होतील. ठीक आहे, इंडिया पण अशाच पद्धतीने शिकावं लागतो बरोबर. इंडियन जिओग्राफीचे काय प्रॉब्लेम येतात पोरांना, ते याचमुळे येतात. बघा हा काय सांगितलाय, हा आहे आफ्रिका. ही सांगितली मादागास्कर, मादागास्कर. त्यानंतर ही सांगितली भारतीय उपखंड, याला भारत म्हणत नाही, हा संपूर्ण भारतीय उपखंडच आहे. त्यानंतर ही आहे अंटार्क्टिका, आणि ही जी आहे याला आपण काय म्हणतोय, याला म्हणतो ऑस्ट्रेलियन प्लेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच प्लेटवर आहे, ज्याला इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट म्हणतोय. कळालं. सो असं होतं. मग काय होतं माहितीये का, इथे एक हॉटस्पॉट होता. बघा मी तुम्हाला आधी सांगितलं, सगळ्या जगात पूर्वी एकच खडक होता, ज्या खडकाचं नाव काय होतं, ज्या खडकाचं नाव होतं आर्कियन. आता हे मादागास्कर जे आहे, इथं एक जिवंत ज्वालामुखी आहे. जिवंत ज्वालामुखी म्हणजे काय, जो नेहमी ओमिट करतो, ओमिट करतो म्हणजे ओकाऱ्या करतो, म्हणजे वोल्कॅनिक इरप्शन करतो. सो एक हा ऍक्टिव्ह वोल्कॅनो होता, ऍक्टिव्ह वोल्कॅनो. ठीक आहे, ज्याचं नाव काय आहे, ज्याचं नाव, ठीक आहे, ते आहे रियुनियन. काय नाव आहे, रियुनियन वोल्कॅनो, रियुनियन ज्वालामुखी. आणि हा काय होता, याचा आता वोल्कॅनिक इरप्शन चालू झालं होतं, म्हणजे आता यानं ओमिट करायला सुरुवात केलं होतं. मग लक्षात ठेवायचं, हा कालखंड आहे, ज्या कालखंडाला म्हणतात क्रिटेशियस कालखंड. क्रिटेशियस कालखंड. ठीक आहे, आता हा क्रिटेशियस कालखंड म्हणजे जवळपास आपण म्हणू 70 दशलक्ष वर्षापूर्वी. लक्षात ठेवायचं, आता 70 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी. सीआर म्हणजे कोटी. काय झालंय, हा जो रियुनियन ज्वालामुखी आहे, कोणता, रियुनियन
ज्वालामुखी. या ज्वालामुखीनं काय केलाय, उद्रेक केला आणि तो उद्रेक 29 वेळा केला. बऱ्याच साऱ्या पुस्तकामध्ये 40 वेळा आहे. जेवढे थर आढळले तेवढा उद्रेक म्हणतात. ठीक आहे. सो 29 वेळा काय झाला, उद्रेक केला. पण उद्रेक हा सेंट्रल उद्रेक नव्हता, हा काय होता, भेगीय उद्रेक होता. कोणत्या प्रकारचा होता, भेगीय उद्रेक. सर हे काय कन्सेप्ट आहे, भेगीय आणि केंद्रीय? बघा लक्ष द्या. हा ज्वालामुखी आहे, हा ज्वालामुखीचा क्रेटर असतो, याला क्रेटर म्हणतात. ठीक आहे. एक ज्वालामुखी आहे ज्याच्या आतमध्ये शिलारसाचं कोठार आहे. व्यवस्थित समजून घ्या. बघा काय आहे, हा ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीमध्ये असा एक पाईप असतो जिथून ज्वालामुखी बाहेर पडतो आणि याच्यामध्ये जो आहे हे झालं शिलारसाचं कोठार. शिलारस म्हणजे काय, खडकाचा रस, याला शिलारस असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्यानंतर एक असा असतो की यामध्ये काय होतंय, यामध्ये होतं असं की ही सेंट्रल लाईन आहे आणि याला अनेक साऱ्या पोकळ्या असतात. अशा भेगा, अशा पोकळ्या असतात आणि याच्या खाली तुम्हाला काय दिसतंय, असा हा शिलारसाचं कोठार दिसतंय. मग काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक दोन टाईपनं होऊ शकतो. पहिला उद्रेक जेव्हा होईल तेव्हा काय होईल, हा सेंट्रल होईल, केंद्रीय, म्हणजे असा ज्वालामुखी असा पसरतोय, याला म्हणतात केंद्रीय उद्रेक. म्हणजे सेंट्रल मधून होत असेल तर याला म्हणतात केंद्रीय उद्रेक. आणि जेव्हा, ठीक आहे, जेव्हा उद्रेक हा असा होत असेल, असा, सो याला काय म्हणतात, भेगीय उद्रेक. भेगान भेगान म्हणून होणारा उद्रेक याला भेगीय उद्रेक असं म्हणतात. कळालं का? म्हणून क्रिटॅशियस कालखंडात 70 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे रियुनियन ज्वालामुखीतून 29 वेळा जो भेगीय उद्रेक झाला, यामुळे जो बहिर्निर्मित, आता बहिर्निर्मित म्हणजे काय लक्षात ठेवायचं, बहिर्निर्मित एक अग्निजन्य, अग्निजन्य म्हणजे काय, अग्नीपासून तयार झालेला, ओलकानो पासून तयार झालेला, बहिर्निर्मित म्हणजे बाहेर तयार झालेला. बघा हा जर आतमध्येच झाला खडक निर्माण, आतमधल्या भेगेमध्ये ज्वालामुखीचा असला, आतमध्येच तयार झाला, तर याला म्हणायचा अंतर्निर्मित खडक. याला काय म्हणायचं, अंतर्निर्मित खडक. आणि जर बाहेर निर्माण झाला तर या खडकाला काय म्हणायचं, बहिर्निर्मित खडक. बहिर्निर्मित खडक. आणि आगीपासून तयार होतोय तर अग्निजन्यच असेल, इग्नियस रॉक. सो बाहेरनिर्मित अग्निजन्य खडक निर्माण झाला, ज्याला बेसाल्ट म्हणतात. आणि एक लक्षात ठेवायचं, बेसाल्ट हा खनिज संपन्न नसतो. का बरं सर, कारण की या आगीमध्ये फॉसिल्स जिवंत राहू शकत नाही आणि फॉसिल्स मधूनच काय तयार होत असतं, फॉसिल्स मधूनच तयार होत असतात, ते म्हणजे खनिज. सो याला खनिज संपन्न नसतो. मग महाराष्ट्र खनिज संपन्न नसण्याचं काय कारण आहे, तो म्हणजे हा. कळालं, स्क्रीनशॉट करून घ्या. ओके. सो अशा प्रकारे मग हा जो उद्रेक झाला म्हणजेच काय झालं असेल एक्झॅक्टली, असा आर्कियन होता. मग इथं ज्या भेगा आहेत, पण याला भेगा ड्रॉ करू, अशा ह्या भेगा आहेत. ठीक आहे. ही पहिली भेग, ही भेग, ही भेग, ही भेग, ही भेग आणि वर्धेपर्यंत, फक्त फक्त वर्धेपर्यंत. आणि या भेगांमधून जो उद्रेक झाला, हा उद्रेक असा सर्वात जास्त साचला मुंबई जवळ. आणि हा उद्रेक असा फक्त वर्धेपर्यंत, उतारापर्यंतच. कारण की ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितलं ना, पठाराचा उतार हा हळूहळू काय होत जातो, कमी होत जातो. हा रेड मध्ये जो दिसतोय ना, हा सगळा ज्वालामुखी आहे साचलेला, आणि या ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट आहे. म्हणजे आपला जो काय म्हणतोय आपण, सह्याद्री, याच्या खाली सुद्धा आर्कियन खडकच आहे, पण त्या आर्कियन वर काय झालं, असं लेअरिंग तयार झालं. ठीक आहे. असं काय झालं, लेअरिंग तयार झालंय. आणि हे लेअरिंग म्हणजेच काय आहे बाळांनो, हे लेअरिंग म्हणजेच आपला बेसाल्ट आहे. आणि हे लेअरिंग फक्त कुठपर्यंत आहे, हे फक्त वर्धेपर्यंत, इवन अमरावती वर्धेपर्यंत. म्हणून ना तुम्हाला आजही जर तुम्ही पूर्व विदर्भात बघितलं तर पूर्व विदर्भात तुम्हाला बेसाल्ट आढळत नाही, तर पूर्व विदर्भात तुम्हाला खडक कोणते आढळतात माहिती का, आर्कियन आणि त्यापासून तयार झालेले. कोणकोणते बघा, धारवाड, गोंडवाना, त्यानंतर विंध्ययन, त्यानंतर आर्कियन. कळलं का, हे असेच खडक दिसते. त्याचं कारण आहे, कारण की ज्वालामुखी इकडे पसरलाच नाही. ओके. आणि जर इथे तुम्ही बघितलाय, हा खसलेला भाग नव्याने निर्माण झालेला, कोकणची किनारपट्टी ज्याला आपण म्हणू, हा जो भाग आहे, ठीक आहे, हा भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला कोणता खडक दिसतोय,
जांभा खडक दिसतोय. जांभा म्हणजे लॅटेराइट. हा कोणता खडक आहे? हा आहे जांभा खडक. जांभा खडक म्हणजे लॅटेराइट खडक. आले लक्षात? कळालं का? अशा प्रकारे म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा जो महाराष्ट्राचे पठार आहे, ही स्थलाकृती कशाची आहे? हे आहे महाराष्ट्राचे पठार. ठीक आहे, असं. सो ही स्थलाकृती अशा प्रकारे तयार झाली आहे. समजलं का मग? मग चला बोला. मला सांगा की सर्वात पहिले कोकण किनारपट्टी प्रस्तरभंग निमज्जनकारी क्रिया खचणे यामुळे तयार झाली आहे. त्यानंतर नंतर सह्याद्री पर्वत हा ठोकळा पर्वत आहे, प्रस्तरभंगाच्या क्रियेमुळे निर्माण झाला आहे, सध्या अवशिष्ट पर्वत आहे. आणि महाराष्ट्राचं पठार जे आहे धारवाड, गोंडवाना आणि विंध्ययन ही जी प्रणाली आहे, ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? अशा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिसतंय. म्हणजे क्रिटॅशियस कालखंडात 70 दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीचा जो उद्रेक झाला, यामुळे हा बहिर्निर्मित बेसाल्ट जो खनिज संपन्न आहे हा तयार झालाय. समजलं? सो अशा प्रकारे ही काय दिसते? रचना दिसते. क्लिअर? आता बघा, यामध्ये आपण 3 प्राकृतिक विभाग बघितले, ते कसे निर्माण झाले हे बघितले. जर तुम्हाला या संदर्भात नोट्स हव्या असतील तर सेफ एक बघा, नीती अकॅडमी ऍप आहे, हे डाउनलोड करा प्ले स्टोर वरून. त्यामध्ये भूगोलाचा कोर्स आहे तो परचेस करू शकता. त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, नीती अकॅडमी या नावानंच टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली दिसतंय, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके. आता बघा, हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. यानंतर तुम्हाला कोणते टॉपिक्स अपेक्षित आहे ते सुद्धा कळवा, जेणेकरून मला टॉपिक घेऊन यायला मदत होईल. आणि याचा पार्ट 2 लगेच उद्याला किंवा परवाला आपण अपलोड करू. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.